नमस्कार। श्रावण महिना आला की सर्व सणांना सुरुवात होते। त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि त्यानंतर जो पहिला रविवार येतो त्याला रोठाची पूजा केली जाते। तर बहुतेक लोकांना रोठ म्हणजे काय असते हे माहिती नसेल, कारण मोस्टली रोठ हे विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये करतात। तर रोठांच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करतात आणि त्याला रोठाचा म्हणजेच पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवतात। तर दोन प्रकारचे रोठ असतात, ओले रोठ आणि कोरडे रोठ। जे ओले रोठ असतात त्यामध्ये सूर्यनारायण निघायच्या आधी पूर्ण स्वयंपाक तयार करावा लागतो आणि सूर्यनारायण निघाल्यावर त्याला त्याचा नैवेद्य दाखवावा लागतो। आणि जे कोरडे रोठ असतात त्यामध्ये सूर्यनारायण निघाल्यावर जो आपला कोरडा जसं की आटा, डाळ वगैरे जे असते याचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि त्यानंतर त्याचा स्वयंपाक करावा लागतो। आणि रोठ म्हणजे पुरणाची पोळी, पुरणाच्या पोळीला रोठ म्हणतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आम्ही कशा प्रकारे रोठाची पूजा केली आणि काय स्वयंपाक केला। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आता इथं मी नैवेद्याचं ताट काढत आहे। तर आमच्या इथं हे कोरडे रोठ असतात। तर कोरडे रोठ म्हणजे सूर्यनारायण जेव्हा निघतो तेव्हा जे कोरडं आपला आटा, डाळ वगैरे असते त्याचा नैवेद्य दाखवावा लागते आणि त्यानंतर स्वयंपाक करावा लागतो। तर चला आता आपण आधी पूजा करून घेऊ। तर त्यासाठी इथं मी चौरंगाला थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि तुम्ही बघू शकता बाहेर छान किती मस्त असा व्ह्यू आहे। आणि चौरंगावरती सूर्याची रांगोळी काढून घेतली। त्यानंतर दिवा अगरबत्ती लावावी लागते आणि तुम्ही बघू शकता गुणमय किती बळबळ करतो आहे। मम्मा पूजा करते त्याची। आमच्याकडे लोट आहे, मम्मा सूर्याची पूजा करते। तुमच्याकडे असतात का रोठ? तुमच्याकडे असतात का लोट? तुम्ही पण करायची पूजा। तर सर्वात आधी सूर्यनारायणाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे। सूर्यनारायणाची पूजा करून घ्यायची आहे। आणि पूजा म्हटली आणि देवाला कुंकू वगैरे लावलं की गुणमयला पण पाहिजेच असते, त्याला खूप आवडते कुंकू लावायला। पूजा झाल्यानंतर मी जो नैवेद्याचं ताट काढलं होतं त्याचा नैवेद्य दाखवला। त्यानंतर सूर्याला पाणी अर्पण केलं आणि माझं बघून गुणमयला पण करायचं होतं, मग त्याने पण केलं। तर अशा प्रकारे इथं मी सूर्यनारायणाची पूजा केली आणि तुम्ही बघू शकता इथं सूर्यनारायण निघत आहे। त्यानंतर योगेश आणि गुणमयनी देवपूजा केली आणि मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली। तर सर्वात आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ हे धुवून घ्यायची आहे आणि हरभऱ्याची डाळ जेवढी घेतलेली आहे त्याच्या 3 पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे, जेणेकरून डाळ पण छान शिजेल। आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घेतली। पुरणपोळीसाठी थोडीशी सैलसर अशी कणिक पाहिजे। कणिक भिजवल्यानंतर कणकेला थोडंसं तेल लावून घेतलं, जेणेकरून वरच्या बाजूने कणिक कडक पडणार नाही। आणि त्यानंतर कणिक मुरायला ठेवली आणि पुढच्या स्वयंपाकाची सुरुवात केली। तर आज मी बटाट्याची भाजी बनवणार आहे। तर आज जो पण स्वयंपाक करतात त्यामध्ये आमच्याकडे कांदा लसणाचा वापर करत नाही, तर कांदा लसूण न वापरता आज पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे। तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली। जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर हिंग, कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता झाल्यानंतर थोडेसे चिल्ली फ्लेक्स टाकले। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची पण घालू शकता। आणि चिरून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेतले आणि परतवून घेतलं। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं।
यावरती झाकण ठेवून अगदी मंद आचेवरती पाणी न घालताच हे भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर कटाची आमटी बनवायला सुरुवात केली। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि 5 ते 6 चमचे किसून घेतलेलं खोबरं त्यामध्ये घातलं। थोडंसं आलं घालायचं आहे आणि थोडेसे काजू यामध्ये घालून घेतले आणि ब्राऊन कलर येईपर्यंत हे परतवून घेतलं। कांदा लसूण न घालता स्वयंपाक बनवायचा आहे, त्यामुळे आपल्या कटाच्या आमटीसाठी आपल्याला गोळ्यामध्ये एवढंच साहित्य लागणार आहे। तर इथं बटाट्याची भाजी शिजून मस्त तयार झालेली आहे। त्याचबरोबर कटाच्या आमटीसाठी भाजून घेतलेलं खोबरं थंड झालेलं आहे। आता यामध्ये पाणी घालून हे छान बारीक असं वाटून घेतलं आणि त्याच कढईमध्ये इथं मी अगदी थोडंसं तेल घातलं। तुम्हाला जर का कटाच्या आमटीला जास्त कट हवा असेल तर तेल जास्त घालायचं आणि त्यामध्ये जिरं टाकून वाटून घेतलेला गोळा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तोपर्यंत पुरणाची डाळ पण शिजलेली होती आणि त्याची वाफ पण गेलेली होती। तर पुरणाच्या डाळीतील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते कटाच्या आमटीसाठी इथं मी काढून घेतलं आणि डाळ अगदी मस्त मऊ शिजलेली होती। इथं मी रवीनेच ही डाळ मॅश करून घेत आहे। तुम्ही पुरणाची चाळणी पण वापरू शकता किंवा मॅशरनी पण हे मॅश करून घेऊ शकता। डाळ छान शिजलेली असली की लवकर मॅश होते, तुम्हाला काही जास्त पुरणाची चाळणी वगैरे वापरायची गरज लागत नाही। त्यानंतर मी ही डाळ कढईमध्ये काढून घेतली, ज्या कढईमध्ये मला पुरण बनवायचं आहे आणि जेवढी डाळ घेतलेली होती तेवढंच मी इथं गुळाची पावडर घालत आहे। जर का तुम्ही गुळाचे खडे वापरत असाल तर किलोनी मोजून घ्यायचं। समजा 1 पाव जर का डाळ असेल तर 1 पाव आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि साखरेचं जर का बनवत असाल तर 1 वाटी जर का डाळ असेल तर 1 वाटी साखर घालायची। या प्रकारे आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे, अगदी परफेक्ट असं प्रमाण होते। त्यानंतर गूळ आणि डाळ छान गॅसवर न ठेवताच इथं मी आधीच मिक्स करून घेतली। त्यानंतर गॅसवरती ठेवून पुरण छान शिजवून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे आपल्याला पुरणाची कन्सिस्टन्सी पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। तोपर्यंत कटाच्या आमटीचा गोळा पण होत आलेला होता। मग त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, हळद, 1 चमचा गरम मसाला आणि मिक्स करून घेतलं। आणखी 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकून छान एखाद्या मिनिटासाठी मंद आचेवरती हे परतवून घ्यायचं आहे। मी तेल कमी घातलेलं होतं त्यामुळे गोळा थोडा कोरडा दिसत आहे, पण तुम्हाला जास्त कट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तेल घालू शकता। मग यामध्ये गरम पाणी घातलं आणि गोळा मिक्स करून घेतला। पुरणाच्या डाळीतील काढलेलं पाणी यामध्ये टाकून घेतलं, त्याचबरोबर आणखी गरम केलेलं पाणी टाकलं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून याला छान उकळी काढून घेतली आणि मस्त अशी आपली कटाची आमटी तयार झाली। पुरण व्हायला वेळ होता तोपर्यंत मग मी भज्यांसाठी बॅटर भिजवून ठेवलं। त्यासाठी इथं बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडासा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घातला, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलं। तर इथं भज्यांसाठीचं बॅटर पण तयार आहे। आता आपण हे रेस्टला ठेवू। तोपर्यंत पुरण होत आलेलं होतं, तुम्ही बघू शकता। या प्रकारे सराट्यावरती घेतल्यावर पुरण खाली पडत नाही। या प्रकारे कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे, कारण आपण लगेच पुरणपोळी बनवणार आहे, तर थोडंसं घट्टसरच ठेवलं। पण जर का तुम्ही आदल्या दिवशी पुरण बनवून ठेवत असाल आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवायची असेल तर पुरणाची कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवायची। त्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि अगदी एखाद्या मिनिटासाठी ठेवून गॅस बंद करून घेतला आणि पुरण थंड व्हायला ठेवलं। तर पुरण थंड झाल्यानंतर पुरणपोळी बनवायला सुरुवात केली। सर्वात आधी कणिक छान मस्त थोडंसं हाताला तेल लावून मळून घेतली आणि तुम्ही बघू शकता कणिक छान मुरलेली आहे। आता पुरणपोळी लाटत असताना पोळपाटाला चिटकू नाही त्यासाठी इथं मी
पोळपाटावरती एक पातळसा कपडा टाकून घेतला आणि मग पुरणपोळी बनवायला सुरुवात केली। पुरणाच्या पोळीलाच रोठ म्हणतात, तर रोठाच्या दिवशी पुरणाची पोळी तर ही करायलाच पाहिजे। त्यासोबत तुम्हाला जर का काही जे दुसरं खीर, कटाची आमटी, भजी वगैरे काही बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार, पण पुरणाची पोळी मात्र ही असायलाच पाहिजे। पुरणाची पोळी म्हटली की बहुतेक स्त्रियांना खूप करण्याचा कंटाळा येतो, खूप तामझाम वाटतो, पण मला मात्र पुरणाची पोळी बनवायला खूप आवडते। तुम्हाला पण माझ्यासारखीच पुरणाची पोळी बनवायला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर पारीमध्ये मस्त खूप सारं पुरण भरून घेतलं आणि ते लॉक करून घेतलं। तर मी पुरणाची पोळी बनवत असताना पुरण भरल्यानंतर डायरेक्ट न लाटता या प्रकारे हातावरती तिला भाकरीसारखं थापून घेते। या प्रकारे केल्याने काय होते, पुरण जे पोळीमध्ये आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरते आणि पोळी लाटायला पण खूप इझी होते, अगदी लगेच पोळी लाटल्या जाते। आणि आपण जर का डायरेक्ट पुरणाची पोळी लाटली तर पुरण कुठं जास्त कुठं कमी या प्रकारे होते, पण या प्रकारे जर का केलं तर पुरण सगळीकडे अगदी व्यवस्थित पसरते आणि पुरणाची पोळी पण खूप पटकन लाटल्या जाते। तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट आपली पुरणाची पोळी झालेली आहे। पोळी तयार झालेली आहे। तर पहिली पोळी आहे त्यासाठी तव्याला थोडंसं तूप लावून घेते, जेणेकरून पोळी तव्याला चिटकणार नाही। नाहीतर आपण तवा घासलेला असतो आणि त्यावरतीच पोळी टाकतो, त्यामुळे पोळी तव्याला चिटकते आणि पुरणाची पोळी फाटते। तर आता मस्त पुरणाची पोळी शेकून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता पुरणाची पोळी मस्त टम्म अशी फुगलेली आहे। पोळी शेकून झालेली आहे। पोळी काढल्यानंतर जेव्हा पुरणपोळी गरम असते तेव्हा त्याला छान तूप लावून घ्यायचं, त्यामुळे आपली पुरणाची पोळी छान मस्त नरम राहते। तर सर्व पुरणाच्या पोळ्या केल्यानंतर भजे तळायला घेतले। तर बॅटर छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोडासा सोडा टाकून त्यावरती पाणी घातलं आणि परत एकदा मस्त मिक्स करून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर गुणमयसाठी थोडेसे प्लेन भजे काढून घेतले। त्याला या प्रकारचे भजे खूप आवडतात। त्याचबरोबर मस्त पापड पण तळले। आणि त्यानंतर राहिलेल्या बॅटरमध्ये चिरून घेतलेला पालक घातला आणि ते मिक्स करून घेतलं, कारण आज कांदे भजी बनवायचा प्रश्नच नव्हता। मग पालकाचे भजे तळून घेतले। तर आता सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे। पुरणपोळी, कटाची आमटी, आलूची भाजी, भजी, पापड। त्यानंतर मस्त ताट वाढून घेतलं। नैवेद्य हा आधीच दाखवलेला होता, त्यामुळे परत नैवेद्य दाखवायची काही गरज नसते। त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर लगेच पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवरती मस्त ताव मारला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा।